करता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद गीतेमधील दुसऱ्या अध्यायाचा आणि 27 क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, हे अर्जुना तू शोक करू नकोस। कारण अर्जुन शोक करायला लागला। महाभारताचा युद्धाचा प्रसंग होता। युद्धाच्या अगोदर अर्जुनाला आणि मोह झाला होता आणि नंतर युद्ध झाल्यानंतर धर्मराजाला शोक झाला होता आणि अर्जुनाला मोह झाला। अर्जुन दुःख व्यक्त करायला लागला की मी आता एवढ्यांना माझे सगळे सोयरे आचार्य आहे, पितर आहे सर्व, आणि जे गुरुजन भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना कसे मी मारू? यांना मारणं चुकीचं आहे, त्याकरता मी युद्ध करणार नाही। अर्जुन शोक करायला भगवंताने फार समजून सांगितलं, अरे अर्जुना न त्वं शोचितुं महर्षी, तू त्यांना मारणारही नाही जे आणि जिवंत ठेवणार नाही, तुझ्या हातात नाही त्यांना मारणारा मी आहे, तुम्ही एक निमित्त मात्र आहे। आणि न त्वं शोचितुं महर्षी, कारण अर्जुना हा मृत्यूलोक आहे। या मृत्यूलोकामध्ये आजपर्यंत कोणी जिवंत राहिलेलं नाही, असा नियम आहे मृत्यूलोकाचा, आणि या मृत्यूलोकामध्ये कोणीही राहिलेलं नाही, त्याकरता तू शोक करू नकोस। आणि जे उत्पन्न झालेलं आहे ते नाश पावणार आहे। शरीर उत्पन्न होतं, नाश पावतं, उत्पन्न होतं, नाश पावतं, हे सतत चालू आहे सृष्टीच्या निर्माणापासून। आणि त्याकरता न त्वं शोचितुं महर्षी असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटा